मित्रांनो नमस्कार, मी प्रतीक जोशी. तुम्हाला रत्न ऑकल्ट सायन्स आणि ज्योतिषशास्त्र याबद्दल जर तुम्हाला खूप शास्त्रोक्त माहिती पाहिजे असेल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज मी एका अशा 3 लोकांबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे की जे अत्यंत गरीब मजूर होते, पण एका रात्री त्यांचं नशीब पालटलं आणि ते करोडपती आणि खूप खूप श्रीमंत झाले, आणि तेही एका रत्नामुळे. चला तर मग पहिली गोष्ट, सायनियो लेझर, ज्यांचं वय वर्ष 52 होतं. हे एका खाणीमध्ये कामाला होते आणि ही जी खाण होती ही टांझानियाची खाण होती. तर अर्ध आयुष्य त्यांचं खाण कामामध्ये निघून गेलेलं होतं. फक्त कष्ट करायचे आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं हे ते दररोज करत आले होते. त्याचप्रमाणे आजचाही दिवस त्यांचा उगला होता. सकाळी सकाळी त्यांचे जे खाणकामाचे अवजार होते हे अवजार घेऊन ते निघाले आणि खाणकाम करायला लागले. डोळ्यांमध्ये फक्त एकच स्वप्न होतं की आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, आपली जी उरलेलं जे काही आयुष्य आहे हे अत्यंत व्यवस्थित गेलं पाहिजे. खाणकाम करता करता एक अशी घटना घडणार होती की त्यांना पूर्ण आयुष्याला त्यांच्या कलाटणी मिळणार होती. ते रातोरात श्रीमंत होणार होते. ते ज्या गावामध्ये राहतात त्या गावाचा सुद्धा खूप चांगला विकास ते करणार होते हे त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं. त्यांनी खाणकाम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना 2 असे मोठे टॅन्झानाइटचे पीस सापडले. टॅन्झानाइट म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. टॅन्झानाइट जे हे अत्यंत दुर्मिळ असं रत्न आहे जे फक्त आफ्रिकेत सापडतं, ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये व्हॅल्यू ही करोडोंमध्ये असते. हे टॅन्झानाइटचे पीस थोडे थाडके नाही, तर एक पीस जो होता हा 9.30 किलोचा होता आणि एक पीस जो होता हा 5 किलो 10 ग्रॅमचा होता. एवढे मोठे मोठे टॅन्झानाइटचे पीस त्याला सापडले. त्यांनी ते लवकर घेऊन इमाने इतबारे सरकारकडे जमा केले आणि सरकारने त्याला जी अमाऊंट देऊ केली ती बघून तुमचे खरोखर डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही. ही जी अमाऊंट होती ही होती 7.25 अब्ज टांझानियन शिलाँग, म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 30 कोटी रुपये. विचार करा मित्रांनो, जो व्यक्ती खाणकाम मजूर आहे त्या व्यक्तीला 30 कोटी रुपये मिळणं म्हणजे किती मोठी त्याची स्वप्नपूर्ती असेल. नव्हे तर त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा त्यांनी विचार केला नसेल एवढी ती अमाऊंट होती. या माणसाने पुढे काय केलं तर या माणसाने पुढे गावाचा विकास केला. त्याच्या पुढच्या पिढ्या ज्या ह्या बसून खातील इतकी व्यवस्था त्यांनी करून ठेवली. तो ज्या गावात राहत होता त्या गावामध्ये अनेक सोयी सुविधा केल्या. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट, जसं आपण बघितलं आधीच्या गोष्टीमध्ये की आफ्रिकामध्ये टांझानियामध्ये त्या व्यक्तीला करोडो रुपये टांझानाइटचे मिळाले. आपल्या भारतामध्ये मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये गोवळकोंडा किंवा पन्ना ज्या खाणी आहेत त्या खाणींमध्ये खूप उत्तम प्रकारचे हिरे मिळतात. राजू गौडा नावाचा एक तरुण होता. तो व्यक्ती पन्ना नावाच्या खाणीमध्ये 300 रुपये मजुरीवर कामाला होता. 300 रुपये तो दिवसाला मजुरी घ्यायचा आणि त्याचं काम होतं ही जी माती होती, जी डस्ट होती ती चाळायची, असं त्याचं काम होतं. त्यामधून त्याला एक दिवशी 19.74 कॅरेटचा नॅचरल डायमंड मिळाला, जो अत्यंत फ्लॉलेस होता आणि त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये जी व्हॅल्यू होती ती होती 80 लाख रुपये. मित्रांनो, एका रात्रीत जो व्यक्ती 300 रुपये कमवतो दिवसाला, अशा व्यक्तीला 80 लाख रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती. आणि या हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्याची जी किंमत होती ही किमान त्याच्या 10 पट होणार होती. त्यामुळे त्याला ही जी अमाऊंट आहे 80 लाख रुपये ही भारत सरकारकडून देण्यात आली. तिसरी गोष्ट ऐकून तुम्हाला खरोखर खूप मोठा धक्का बसेल, पण मला त्याआधी तुम्ही कमेंट करून सांगा, जर तुम्हाला असा एखादा मौल्यवान रत्न भविष्यामध्ये मिळाला आणि त्याची जर अशी लाखो करोडो रुपये जर प्राइस असेल तर तुम्ही त्या पैशाचं घेऊन पहिल्यांदा काय कराल हे मला तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा. मी त्याला जरूर रिप्लाय करेल. तर मित्रांनो, लखन यादव नावाचा जो एक मनुष्य होता ज्याचं वय वर्ष होतं 45 आणि तो होता व्यवसायाने शेतकरी होता. तो शेती काम करत होता आणि त्याला मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्याला एका गावामध्ये शेती घ्यायची होती, पण त्याला तेवढा पैसा नव्हता. तर त्यांनी थोडी चौकशी केली की मला शेती जी आहे ही कोणी जमीन जी आहे कोणी भाडे तत्वावर देईल का. त्याला असा एक व्यक्ती मिळाला की ज्यांनी भाडे तत्वावर त्याची जमीन देण्यासाठी परवानगी दिली आणि भाडं होतं फक्त आणि फक्त 200 रुपये. या 200 रुपये भाडं असलेल्या जमिनीला त्यांनी नांगरायला सुरुवात केली आणि नांगरता एक दिवस त्याला त्याच्यामध्ये एक चमकणारी वस्तू दिसली. त्यांनी ती कुतूहलापोटी उचलली आणि बघितली. तर त्याला एक शंका आली की हा बहुतेक हिऱ्यासारखा वाटतोय. तर त्यांनी ती टेस्ट करायला दिली एका लॅबला. त्यावेळेस त्याला कळालं की ही खरोखर हा जो आहे हा मौल्यवान हिरा आहे, हा 14 कॅरेटचा हिरा आहे आणि हा जो हिरा आहे हा अत्यंत एक ग्रेडचा हिरा आहे, अत्यंत चांगल्या प्रतीचा हिरा आहे. हा हिरा त्यांनी घेतला आणि या हिऱ्याचा जो आहे हा लिलाव करण्यात आला भारत सरकारला त्याचा टॅक्स देऊन. आणि हा जो लिलाव करण्यात आला त्याच्यात त्याला मिळालेली किंमत जी होती ही होती 60 लाख रुपये. मित्रांनो, रत्नांचा जो इफेक्ट आहे हा आपल्या शरीरावर खूप विलक्षण पद्धतीने होत असतो. रत्न धारण केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम होत असतात. ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली ही त्याच्या कमर्शियल व्हॅल्यू बद्दल आहे, पण अशाच आपल्याला रत्नांमध्ये असलेल्या दैवी शक्ती, दैवी गुण या गोष्टींबद्दल जर अजून माहिती घ्यायची असेल तर माझं चॅनल जे हे अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा प्रत्येक व्हिडिओ. आणि आपल्या जवळचे जे मित्र आहेत ज्यांना ऑकल्ट सायन्स बद्दल इंटरेस्ट आहे त्यांना तुम्ही नक्की हे व्हिडिओ शेअर करत जा, कारण की मी तुमच्यासाठी भरपूर माहितीचा असा खजिना घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, अवश्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.